माझ्या एका चुकीमुळे मला रात्री 10 वाजेपर्यंत रत्नागिरी स्टेशनला थांबावं लागणार आहे. पण त्याआधी नमस्कार, मी प्रतीक्षा आणि माझी लाईफ थोडीफार चेंज करायला मी घेतला आहे 30 डेज ऑफ चॅलेंज. तसं कालच्या व्लॉगवरनं तुम्हाला समजलंच असेल की मी आले आहे रत्नागिरीला आणि परत घरी येताना मी एक घोळ घालून ठेवला होता. खरं तर जी ट्रेन मला संध्याकाळी 6 वाजताची आहे असं वाटलं होतं ती होती दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता. हातचं सोडून पळत्या पाठी धावल्यामुळं माझी 7 वाजताची बससुद्धा सुटली होती. मग काय, माझी चूक एक्सेप्ट करून मला गपचूप स्टेशनला बसावं लागणार होतं. आता डोकं चालत नसल्यामुळं मी म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया आणि तिथे मला ही क्यूटशी बिल्लोराणी सापडली. तिच्यासोबत थोडासा वेळ स्पेंड केला आणि 9 वाजताची ट्रेन फायनली 10 वाजता आली. त्यानंतर तिथून पुढे आम्ही खेडला आलो बरोबर 1:45 वाजता. आता होती दुसऱ्या दिवशीची सकाळ. आता माझ्यात अजिबात ताकद नव्हती की मी काही नाश्त्याला बनवेन, सो मी डिरेक्ट जेवणाकडे वळाले. बेसनची पोळी आणि वरण भात करून घेतला, मस्त जेवले आणि दुपारी जे झोपले ते डायरेक्ट मी संध्याकाळी 6 वाजता उठले. सो आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगला. बाय.